मतदार चोरी प्रकरणाच्या बाबतीत आम्ही माननीय जिल्हाध्यक्ष यांनी आपल्याला भाषण केलेलं आहे। आपण आज देशामध्ये पाहतो की राहुल गांधी एकटे म्हणजे एका फक्त महादेवपुरा कर्नाटकामधील मतदारसंघाचा डाटा त्यांनी समोर ठेवला। अनेक बोगस मतं निवडणूक चोरण्याचा प्रयत्न कसा केला गेला ते त्याची सविस्तर माहिती इत्थंभूत माहिती जी आहे ती राहुलजींनी मांडलेली आहे। मग ते हरियाणा असेल, छत्तीसगड असेल, मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र असेल आणि इतर राज्यामध्ये झालेल्या ज्या निवडणुका आहेत त्याच्यामध्ये एकाच व्यक्तीची नावं अनेक वेळा नोंदवणे, त्यांचं मतदान करून घेणे, 10 बाय 10च्या खोलीमध्ये एकाच बापाच्या नावानं 80 मुलाची नावं नोंदवणं, एकाच 10 बाय 10च्या खोलीमध्ये 40 कुटुंबाची मतदार म्हणून नावं नोंदवणं, अशा प्रकारचे प्रकार केले गेले। तशाच प्रकारे उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये तुळजापूर तालुक्यात अशाच प्रकारचा प्रकार हे निवडणुकीपूर्वीच निदर्शनास आल्याबरोबर की जिल्हाध्यक्ष धीरज भैया पाटलांनी त्यावेळेला ऑफिशियल घेतलं होतं आणि त्याच्यावर कारवाई करण्यासाठी केलं होतं। तर मी धीरज भैया यांना विनंती करतो की आपण त्या बाबतीत तुळजापूर विधानसभा मतदारसंघातील मध्ये नोंदवण्याची प्रक्रिया, त्याच्यानंतर ते कमी करण्याची आणि FIR जाहीरबद्दल सविस्तर आपल्याला दिलं। आमचे वरिष्ठ उपाध्यक्ष सय्यद खलील सर यांनी आपल्याला सांगितलं की वोट चोरीबद्दल राहुलजी संघामध्ये या ठिकाणी जनजागृती करत आहे आणि आज त्याच अनुषंगानं की हे बोगस मतदान प्रक्रिया कशा पद्धतीनं झाली त्याबद्दल आपण एक सविस्तर या ठिकाणी ह्या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपणास पत्रकार बांधवांना त्यांच्यापासून सर्व जनतेला आणि प्रशासनाला या ठिकाणी आपण सांगत आहोत की आम्ही उद्याच कीर्तिकुमार पुजारी यांना जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे एक निवेदन देणार आहोत, ज्यामध्ये 17/10/2024 रोजी विधानसभा 241 तुळजापूर मतदारसंघामध्ये येथे अरविंद बोळंगे तहसीलदार यांच्या मार्फत 6095 बोगस मतदार नोंदणी करण्याचा FIR नोंद केलेला आहे, जो निवडणूक आयोगाने केलेला आहे। त्यामध्ये ज्यावेळेस ह्या प्रोसेस चालू होती, ह्या मतदान ज्यावेळेस उमेदवारी डिक्लेअर व्हायची त्यावेळेस मी दिल्लीमध्ये होतो। आमचे कार्यकर्ते संजय वाघोले जे हंगरगा-नळ तालुका तुळजापूरचे आहेत, त्यांनी मला फोन केला की 170 नावं जे आमच्या गावातील नाहीत अशांची या ठिकाणी फॉर्म 6 च्या माध्यमातून ऑनलाईन नोंदणी होत आहे। तिथं BLO म्हणून गिरी म्हणून होते। ज्यावेळेस त्यांनी मला फोन केल्यानंतर मी त्याच वेळेस अरविंद बोळंगे यांना फोन केला की अशा पद्धतीची नावं ऑनलाईन यायला लागले, त्यांना तुम्ही मंजुरी देऊ नका। आणि त्या दिवशीचा हा 16/10/2024 या ठिकाणी मी अर्ज जयंत इंगळे, ॲडव्होकेट जयंत इंगळे यांच्या मार्फत मी त्यावेळेस दाखल केलेला आहे। त्याच्याबरोबर हे निलिमे रबाळे म्हणून ही जी मुलगी आहे, हिचा ॲड्रेस हंगरगा-नळ म्हणून दिलेला आहे। परत आरोही सगाटे ही एक मुलगी आहे, तिचा दिलेली आहे, पण ती तिथं राहत नसून हंगरगा-नळ हे आधार कार्डावर नाव आहे। परत शैलेश सालगे, किशोर सालगे हे एक त्याच्याबरोबर दिलेलं आहे। तुषार पंकज इनागाटे आणि दुसरं भूमी सगरे काहीतरी नाव आहे। ही तिथली रहिवासी नसून यांनी बोगस पद्धतीनं ऑनलाईन केलेली आहे। अशी जर मग सगळ्या आम्ही काँग्रेसच्या कार्यकर्त्यांना, BLAंना म्हणजे बूथ लेवल एजंट जे काँग्रेसचे नोंदणीकृत एजंट आहेत बूथ लेवलचे, त्यांना आम्ही सांगितलं की प्रत्येक गावामध्ये तुम्ही चावडी वाचन करा। आता जिथं आमचे कार्यकर्ते होते तिथं त्या ठिकाणी 6095 नावं निघाली, परंतु जिथं आमचे कार्यकर्ते नाही आहेत, ज्या बूथवर आपलं काँग्रेस सक्षम नाही आहे, त्या ठिकाणी मात्र मोठ्या प्रमाणामध्ये बोगस मतदान नोंदवलेलं आजही आहे। आम्ही ह्या याद्या चालण्याचं काम अजूनपर्यंत करत आहे। ज्यावेळेस AICCने आणि राहुलजी गांधींचा संदेश आम्हाला आला की ह्या मतदार याद्या तुम्ही सगळ्यांना परत एकदा
या ठिकाणी आपण चावडी वाचनच्या माध्यमातून किंवा कार्यकर्त्यांच्या माध्यमातून ह्या सगळे ज्यावेळेस चालण्यास चालू केलेले आहेत त्यावेळेस अनेक या ठिकाणी अजून धक्कादायक प्रकार उघडकीस येत आहे. परंतु हे जे काही 6095 जी नावं निघालेली आहेत त्यामध्ये ज्यावेळेस गुन्हा दाखल झाला, सायबर गुन्हा दाखल केला म्हणून सांगतायत, परंतु 10 महिने झालं अजूनही कुठेही ऍक्शन ह्या कलेक्टर मार्फत किंवा प्रशासनामार्फत निवडणूक आयोगामार्फत घेतली गेलेली आहे. म्हणजे तपास यंत्रणा तर कुठंच त्या ठिकाणी दिसत नाहीये, तपासातलं म्हणजे प्रगती तर कुठंच दिसत नाही. म्हणून या पत्रकार परिषदच्या माध्यमातून, कारण की आम्ही उद्या तर हा अर्ज या ठिकाणी कीर्तिकुमार पुजार जे जिल्हाधिकारी आहेत तथा जिल्हा निवडणूक अधिकारी आहेत त्यांना हा अर्ज देणार आहोत की येणाऱ्या काळात ही तपास तुम्ही करणार आहेत का, नाहीतर आम्हाला पुढचा मार्ग रिकाम आहे. कारण की ऑलरेडी मी काही मुद्द्यांवर CCTV फुटेजच्या मुद्द्यावर तसेच 17C फॉर्मच्या अवेलेबल जे काय आमच्या काही बूथवर अवेलेबल झालेत 17C फॉर्म आणि काही बूथवर अवेलेबल झाले नाहीत, त्यासाठी ज्यावेळेस आम्ही निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे गेलो तर त्यावेळेस ते म्हटले की आमच्याकडे नाही, तुम्हाला हायकोर्टात जावे लागेल. ते रिट पिटिशन इलेक्शन पिटिशन मी केलेलं आहे. परंतु या ठिकाणी परत एकदा मला त्यामध्ये आमच्या प्रेमध्ये बदल करून हा सुद्धा मुद्दा घालावा लागणार आहे की हे जे काही 6095 जे बोगस नाव आहेत त्याच्यामध्ये ते तपास यंत्रणा करत नाहीत आणि पुनश्च एकदा अजून तुळजापूर विधानसभा मतदारसंघामध्ये अनेक नावं पुढे येण्याची शक्यता आहे. आणि ह्याच्या मागे सूत्रधार कोण आहेत हे सुद्धा मास्टरमाइंड, कारण की एका IP ॲड्रेसमधून किंवा एका मोबाईलवरून 5च नावं त्या ठिकाणी ऑनलाईन घेतली जातात किंवा त्या ठिकाणी रजिस्टर्ड होतात. मग एवढी 6095 नावं ज्यावेळेस रजिस्टर्ड करायचे असेल कमीत कमी 2000 सिमचा वापर केला गेलेला आहे. ह्याच्यामध्ये 2000 सिमचा वापर केल्यानंतर त्या सिमचं रजिस्ट्रेशन कुणी केलंय, काय केलंय, आपल्याला हे पोलिसांकडूनच कळणार आहे किंवा पोलीस तपासामध्येच हे पुढे येणार आहे. ह्याच्या मागे फार मोठ्या शक्तीचा उपयोग झालेला दिसतोय. त्यामुळं या ठिकाणी फार मोठी शक्ती याच्या मागं या बोगस मतदानच्या रॅकेटमध्ये काम करते की काय हा फार मोठी शंका आहे. शंका म्हणायच्या ऐवजी आज समोर प्रूफ आहे. राज्यात प्रथम एक उदाहरण आहे की कुठेही FIR नोंदवला गेलेला नाही बोगस प्रक्रियेबद्दल. या ठिकाणी राज्यामध्ये मला वाटतंय की तुळजापूर विधानसभामध्येच हे प्रकार झालेला आहे जिथं FIR निवडणूक आयोगाने नोंदवलेला आहे. आणि मला वाटतं की आपले विद्यमान खासदार ओमदादा निंबाळकरांनी सुद्धा हा मुद्दा या ठिकाणी दिल्लीमध्ये प्रेसमध्ये उचलून धरलेला आहे. मी त्याच्या मनापासून अभिनंदन करतो. परंतु या ठिकाणी हा विधानसभा मतदारसंघातील ह्या 6095 जी काही बोगस नावं आहेत आणि अजून काही निघणारी बोगस नावं आहेत, कारण की त्यावेळेस फार वेळ कमी होता. हा मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस हा अर्ज दिलाय 16/10 दिलाय, 17/10 त्या ठिकाणी FIR नोंदवला गेला ह्याच अर्जावर. आणि हा हंगरगा नळला ज्यावेळेस निघाले त्यानंतर सगळ्या तुळजापूर मतदारसंघामध्ये ज्यावेळेस आम्ही सांगितलं त्यावेळेस 6095. परंतु ऑलरेडी आधी जी काही दिलेली ऑनलाईन जी मतदार नोंदणी असेल जी ऑनलाईन झालेली आहे त्याला कोण जिम्मेदार आहे, त्याचं परीक्षण आम्हाला त्या ठिकाणी करता आलं नाही कारण की वेळ कमी होता. परंतु ज्यावेळेस AICC आणि PCCचे म्हणजे प्रदेश काँग्रेस कमिटीचे डायरेक्शन आल्यानंतर आम्ही या ठिकाणी संपूर्ण याद्या चाळत आलोय, तर प्रत्येक ठिकाणी अशी डबल नावं बोगस नावं आलेली आहे. त्याचा सुद्धा आम्ही या ठिकाणी येणाऱ्या पुढील काळामध्ये पत्रकार परिषदेच्या माध्यमातून ही नावं उघड करणार आहोत. परंतु मला या ठिकाणी पत्रकार बंधूंच्या माध्यमातून सांगायचं की फार मोठ्या प्रमाणामध्ये हे रॅकेट असून इतर मतदारसंघातलं मला एवढी जास्त अभ्यास नाही, परंतु ह्या रॅकेटच्या मागं मास्टर माइंड कोण आहे हे शोधून काढणं गरजेचं आहे आणि ते येणाऱ्या पोलीस तपासामध्ये पुढे येईल. एवढंच या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून आपल्याला सांगायचं.